नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे आणि मार्केट सेगमेंट ओळखणे अशा 3 सत्रांवर आपण 3 वेगवेगळ्या विषयांवर आपण 3 सत्रांमध्ये आपण चर्चा केली होती. आजचं आपलं चौथं सत्र आहे ते म्हणजे मार्केट साईज काढणे. कुठलेही उत्पादन असो किंवा सेवा आहे जे आपण विकत असतो किंवा आपण त्या माध्यमातून आपण लोकांची मदत करत असतो. तर त्यासाठी आपल्याला निश्चितप्रमाणे आपला जो काही एक कस्टमर बेस आहे की आपण आधी बघितलं आपण मागच्या सत्रामध्ये की उद्योगाचं जसं मार्केट सेगमेंट ओळखणे या सत्रामध्ये आपण बघितलं आहे की आपण आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवांसाठी एक्झॅक्टली कोण कस्टमर आहे, आपला कस्टमर कोण आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला होता. आता आपल्याला या सत्रामध्ये बघायचं आहे की आपले किती कस्टमर्स आहेत. तर हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजे किती लोक आपलं उत्पादन किंवा आपली सेवा जी आहे ही विकत घेऊ शकतात. तर त्याचा एक आपल्याला एक अंदाजपत्रक जे आहे, आपण जसं एक बजेटचं दरवर्षी येतं आहे की एक अंदाजपत्रक येतं, तर तसं आपल्याला आपल्या उद्योगाचं सेवा किंवा आपले जे काही उत्पादनं आहे त्यांच्या विक्रीचं आपल्याला एक अंदाजपत्रक जे आहे हे आपल्याला तयार करायचं असतं की आपले नेमके किती कस्टमर मार्केटमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी ॲक्च्युअल उद्योग करत आहोत तर त्या आसपासच्या त्या पेरिफेरीमध्ये, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये आपले किती कस्टमर आपले असू शकतात, तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर त्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे टॉप डाऊन ॲप्रोच म्हणतात त्याला आणि दुसरी पद्धत म्हणजे की बॉटम अप ॲप्रोच असं. तर दोन्ही पद्धतींचा फरक जो आहे हा वेगवेगळा आहे आणि दोन्ही पद्धतींनी आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला टॉप डाऊन ॲप्रोचने सुद्धा आपले किती कस्टमर्स असू शकतात हे ओळखायचं आहे आणि एक बॉटम अप ॲप्रोचसुद्धा आपल्याला बघायचा आहे. तर यामध्ये टॉप डाऊन ॲप्रोच जो असतो हा बेसिकली एक अंदाजे आपले किती ग्राहक असू शकतात आणि किती आपला मार्केट साईज आपल्या उत्पादनासाठी असू शकते हे आपल्याला एक त्याचा अंदाजपत्रक काढायचं असतं. आणि दुसरा जो असतो बॉटम अप ॲप्रोच जो असतो हा एक प्रॅक्टिकल ग्राउंड्सवर असतो. ज्यावेळी आपण ॲक्च्युअली काम करतो तर त्यावेळी ॲक्च्युअली आपला त्या पर्टिक्युलर प्लेसवर किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणी आपण ज्या ठिकाणी काम करतो आहोत तर त्या माध्यमातून, त्या आपल्या जागेच्या माध्यमातून आपल्याला किती बिझनेस जो आहे हा जनरेट होतो आहे, तर किती आपल्या मार्केट साईज जी आहे ही आपल्याला ॲक्च्युअल मिळते आहे. आणि जो आपण टॉप डाऊन ॲप्रोचने आपल्याला जे मार्केट साईज मिळाली आहे तर ती अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला बॉटम अप ॲप्रोचने समजलं असतं. तर टॉप डाऊन ॲप्रोचमधलं आपण एक उदाहरण आपण घेऊया की जेणेकरून तुम्हाला पहिले कळेल की नेमकं टॉप डाऊन ॲप्रोच म्हणजे काय असतं. याच्यासाठी मी एक साधं उदाहरण, मी एक वडापावचं मी एक उदाहरण घेतो की जेणेकरून आपल्याला ते एक चटकन कळेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपल्याला टॉप डाऊन ॲप्रोच करायचं असतं. समजा एखादं गाव आहे आणि त्या गावाची एक अंदाजे लोकसंख्या एक 10,000 एवढी आपण एक पकडूया. मी एक हे साधं उदाहरण घेतो की जेणेकरून ते आपल्याला सगळ्यांना अगदी इझिली रिलेट होईल आणि इझिली आपण त्या एक आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवांसाठी सुद्धा आपण ते आपल्या टॉप डाऊन ॲप्रोचप्रमाणे आपण आपल्या उत्पादनांसाठी सुद्धा मार्केट साईज जी आहे ही काढू शकतो. तर समजा की एक आपल्या गावाची एक अंदाजे लोकसंख्या आहे, एक 10,000 लोकसंख्या आहे. तर आता आपल्याला इथे वडापाव खाणाऱ्यांची संख्या एक अंदाजे किती असू शकते तर ती आपल्याला जर समजा बघायची आहे, तर आपण एक पकडूया की समजा एक अंदाजे एक 5% लोक जे आहे हे वडापाव खात असतील. असं त्या की ज्याच्यामध्ये मी बेसिकली पकडतो की तरुणी आहे की ज्यांना बेसिकली या अशा पदार्थाची आवड जास्त असते. त्यानंतर मग नोकरदार वर्ग आहे जे नोकरीनिमित्त एक अपडाऊन करत असतात, तालुक्याच्या गावी वगैरे जाणं वगैरे ते असतात. किंवा प्रवासी म्हणजे ज्या ठिकाणी आपला ॲक्च्युअल उद्योग आहे तर तिथं समजा एक बस स्टॉप वगैरे काय असेल तर येणारे जाणारे जे काही प्रवासी आहे किंवा मार्केटमध्ये येणारे जे काही एक गावकरी आहेत तर ते आपल्या दुकानाला भेट देऊ शकतील. तर एक असे प्रवासी असं आपण एक अंदाजे पकडूया की हे आपले ग्राहक असू शकतात. त्याच्यात जसं वरिष्ठ नागरिक आहेत किंवा लहान मुलं आहेत तर तेही खातात, नाही असं नाही आहे, पण ती संख्या थोडीशी खूप निग्लिजिबल असते. तर त्यामुळे आपण याला बोनस म्हणून ठेवूया आणि त्यांची संख्या आपण यात नाही पकडूया. तर मी एक उदाहरणादाखल असं पकडतो की एक 5% लोक जे आहेत आपल्या गावामध्ये की 10,000पैकी 5% म्हणजे एक साधारण 500 लोक जे आहेत हे वडापाव हे खात असतील असं आपण एक अंदाज पकडूया.
ठीक आहे. तर आता पुढे आपण पुढच्या स्टेपवर जाऊया की नेमकी वडापावची किंमत किती. समजा एक 10 रुपये आपण पकडूया की एक नॉर्मली 10 रुपये ऑन ॲन ॲव्हरेज हा वडापावची किंमत असेल. तर आता आपल्याला टॉप डाऊन अप्रोचमध्ये आपल्याला जी मार्केट साईज आहे किती किती आपल्याला एक बिझनेस जो आहे हा मिळू शकतो, तर त्याचा आपण एक अंदाजपत्रक काढलं की समजा एक 500 लोक वडापाव खात आहे दिवसाला. त्या वडापावची किंमत आहे 10 रुपये. तर साधारण 5,000 रुपये जे आहे हे आपल्याला दिवसाकाठी त्या वडापावच्या माध्यमातून एक उत्पन्न जे आहे हे आपल्याला मिळू शकतं. आता हे आपण दिवसाचं उत्पन्न काढलं आहे, तर गुणिले आपण 30 दिवस केले तर साधारण हे जाते एक 1.5 लाख रुपयाच्या आसपास आपल्याला हे मिळेल. आणि गुणिले आपण 12 महिने आपण केले तर एक 18 लाख रुपये जे आहे हे की 18 लाख रुपयाचं तुमचं हे टर्नओव्हर आहे. हा टर्नओव्हर आहे. याला टर्नओव्हर म्हणजे ॲक्च्युअल तुमची किती विक्री होते उत्पादनाची ती आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जो काही तुम्हाला बरेचसे जे खर्च असतात, जसं रॉ मटेरियलचा खर्च, मॅनपॉवरचा खर्च, जागेचं भाडं, वीज बिल, इतरही अजून काही प्रवास वगैरे, टॅक्सेस आहे वगैरे, असे बऱ्याचशा गोष्टी त्या सगळ्या एक मायनस आपण करू. तर त्याच्यानंतर मग आपल्याला नेट प्रॉफिट हा मिळत असतो. पण आता आपल्याला फक्त एक मार्केट साईज बघायची आहे की आपल्या गावातून आपल्याला एक वडापावच्या माध्यमातून जर एक 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्याच्यात 500 लोक जे आहे हे वडापाव खाऊ शकतात किंवा खातात दररोज. आणि 5% मी लोकसंख्येच्या 5% मी पकडलं आहे. त्या वडापावची किंमत मी 10 रुपये पकडली तर 500 लोक गुणिले 10 रुपये 5,000 रुपये रोजचा. 5,000 रुपये रोजचा गल्ला असं म्हणू शकतो की रोजचा बिझनेस गुणिले 30 दिवस म्हणजे महिन्याचं आपल्याला एक साधारण 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न जे मासिक उत्पन्न हे मिळू शकतं. आणि 12 महिन्याचं 18 लाख रुपये एक मासिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. तर 18 लाख रुपये ही जे आहे ही तुमची झाली मार्केट साईज. 18 लाख जी आहे ही तुमची झाली ॲक्च्युअल की 18 लाखाचं उत्पन्न तुम्ही एक हे अंदाज आहे. हे अंदाज आहे. टॉपडाऊनमध्ये अंदाज काढला जातो की मोठ्या लेवलने पडून काम करत करत जाऊन आपण छोट्या लेवलपर्यंत आपण येऊ शकतो. तर त्याला म्हणतात टॉप डाऊन अप्रोच. की लोकसंख्येचा विचार याच्यामध्ये बेसिकली मोठ्या केला जातो की जेणेकरून एखादं उत्पादन किंवा एखादी सेवा ही किती विकली जाऊ शकते, किती लोक ते विकत घेऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तरुणांना पकडलं आहे, नोकरदार वर्गांना पकडलं, प्रवासी वर्गांना पकडलं, ते 3 ते 4 वर्गांना मी पकडलं याच्यामध्ये की जे लोक हे वडापाव जे आहे हे खात असतात. तर याच्यात मी वरिष्ठ नागरिकांना वगळलं आहे, लहान मुलांना वगळलं आहे की ते हे वडापाव वगैरे हे खाणार नाही. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचं पण बघायला की तुमचं उत्पादन नेमकं कोण घेऊ शकतं. जसं आपण मागच्याच ते आणि हे याविषयी आपण चर्चा मागच्या मार्केट सेगमेंटमध्ये केलेली आहे की आपला नेमका कस्टमर कोण आहे. तर ते आपल्याला ठरवायचं आहे. बरोबर. ते आपल्याला एक मागच्या सत्रात कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर एकदा तुमचं मग नेमका कस्टमर कोण आहे हे तुम्हाला कळल्यानंतर मग त्या ओव्हरऑल म्हणजे जिथे तुमचा उद्योग आहे, ज्या गावात किंवा ज्या तालुक्यात किंवा ज्या शहरामध्ये तुमचा उद्योग आहे, तर त्या तुमच्या गावात, शहरात, तालुक्यामध्ये जो तुमचा कस्टमर आहे तो किती प्रमाणात आहे, किती पर्सेंटेज आहे. जसं मी आता इथे एक 10,000 लोकवस्तीचं गाव पकडलं, त्याच्यामध्ये मी पकडलं की 5% जे आहे हे वडापाव खाणारे हे एक खवय्ये जे आहे ते असू शकतात, जे माझे ग्राहक होऊ शकतात. तर मी मागच्या सत्रामध्ये मी मार्केट सेगमेंट केलं की तरुण वर्ग माझा वडापावचा उद्योग आहे तो वडापाव खातील, नोकरदार वर्ग खातील आणि प्रवासी वर्ग खातील. तर मी एक 5% मी पकडलं की 5% जे लोक आहेत हे या माझे कस्टमर आहेत. आणि हे 5% लोकांच्या याच्यामध्ये रोजचे मी म्हणजे मला एक 500 लोक मिळतात. 5% याच्यामध्ये मला रोजचे 500 लोक मला मिळतात की जे वडापाव खातील. आणि मग 10 रुपये माझ्या वडापावची किंमत पकडली आणि तर 500 गुणिले 10 रुपये तर 5,000 रुपये ही माझे रोजचा गल्ला हा अपेक्षित आहे. गुणिले 30 दिवसाचा 1.5 लाख रुपये आणि गुणिले 12 महिन्याचा 18 लाख रुपये हा मला एक मार्केट साईज म्हणजे ॲक्च्युअल एक बिझनेस मला एक प्रपोज बिझनेस जो आहे मला हा मिळू शकतो की 18 लाख रुपयाचा मला बिझनेस हा 10,000 लोकवस्तीच्या गावामध्ये मला एक अंदाजे मिळू शकतो. तर याला म्हणतात मार्केट सायझिंग. तेव्हा जी एक पद्धत आहे की टॉप डाऊन प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये लोकसंख्येला एक समोर ठेवून हे एक अंदाजे बिझनेस किती अपेक्षित असू शकतो तर तो काढला आहे. ठीक आहे. तर ही झाली पहिली पद्धत. आता आपल्याला आहे करायची की ती दुसरी पद्धत. आता दुसऱ्या पद्धत म्हणजे काय की याच्यामध्ये जसं मी
एक आता मला एक अंदाज आला की बाबा 18 लाख रुपयाचं हे एवढं होऊ शकतं. तर मी एक सुरू केलं, मी छोटंसं एक आउटलेट मी सुरू केलं आणि एक काम करायला सुरुवात केली. मी वडापाव बनवायला आणि वडापाव विकायला मी सुरुवात केली. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मग एक 3 महिन्यानंतर किंवा एक 6 महिन्याच्या मग याच्यामध्ये मला प्रॅक्टिकली एक अंदाज येईल की ॲक्च्युअल माझा सेल हा किती होत आहे. तर आता याच्यामध्ये पकडायचं आहे की त्या उत्पादनाची किंमत म्हणजे माझा जो वडापाव आहे त्याची किंमत आहे 10 रुपये, गुणिले तुमच्या दुकानाची संख्या किती आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअली कुठे विकत आहात किंवा किती ठिकाणाहून विकत आहात. तर समजा माझं एक दुकान आहे, तर मी पकडलं की 10 रुपये माझं एक वडापावची अंदाजे किंमत आहे. माझं एक दुकान आहे आणि अंदाजे जे रोज विकले जाणारे वडापाव जे आहेत तर ते बघायचं. तर समजा मला एक कळतं आहे की मला एक 100 वडापाव माझे जे आहे ते रोज विकले जात आहेत. बरं, तर 10 रुपये गुणिले 100 आणि गुणिले एक दुकान आहे माझं. तर असं मला 1000 रुपये पर डे जे आहे हे माझ्या वडापावचं माझं एक सेल होत आहे. तर गुणिले मी 30 केलं तर 30,000 रुपये हा मला महिन्याला बिझनेस मिळतो आहे. गुणिले मला 12 महिन्याचं एक पकडलं तर एक बार्त्रिकच्या ते 3.6 लाख रुपये, एक 3.5 लाख रुपये जे आहे ते अंदाजे माझं कलेक्शन होत आहे की माझा तेवढा बिझनेस होत आहे. आता हा झाला प्रॅक्टिकली तुम्हाला एक अंदाज येतो आहे की 3.5 लाख रुपये तुम्हाला मिळतात. पण ज्यावेळी तुम्ही टॉप डाऊन याच्यामध्ये तुम्ही विचार केला होता की कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले होते की अंदाजे तुम्ही बघा 500 लोक हे घेतात. तर 100 आता 500 लोक माझा वडापाव रोज खाऊ शकत आहे हे मला टॉप डाऊन अप्रोचनुसार कळलं. पण बॉटम अप अप्रोचनुसार काय होतं की मला कळतं आहे की 100च माझे वडापाव विकले जात आहेत दररोज. तर मध्ये म्हणजे फरक किती पडतो आहे की 400 याचा फरक पडतो आहे. म्हणजे 18 लाख रुपयाचा बिझनेस अपेक्षित होता, ॲक्च्युअल बिझनेस मला येतो आहे 3.6 लाख रुपयाचा. तर मध्ये जो फरक पडतो आहे तर मग तो कसा कवर करायचा. तर याचा अर्थ असा आहे की फक्त एका शाखेवर मी डिपेंडंट राहून चालणार नाही. तर मला अजून शाखा जी आहे ही दुसऱ्या ठिकाणीही मला तयार करावी लागेल माझं जर बिझनेस. कारण 10,000 लोकवस्तीचं गाव आहे, मोठं गाव आहे. तर तिथे सगळ्याच गावं आपल्या दुकानात जमा होईल असं अपेक्षित नाही किंवा जे दूरवर राहणारे ते आपल्या इथं आपल्या एरियामध्ये येतीलच असं अपेक्षित नाही. तर याच्यासाठी मला काय करावं लागेल मला या बॉटम अप एक अप्रोचनुसार मला कळेल की माझा ज्या एरियामध्ये माझं शॉप आहे, जिथं आउटलेट आहे, तर तिथून मला एक 3-3.5 लाखाचा मला बिझनेस जो आहे हा मिळतो आहे वर्षाकाठी. तर मला पण ॲक्च्युअल टॉप डाऊन अप्रोचनुसार मी ज्यावेळी बघितलं तर मला एक 18 लाखाचा बिझनेस जो आहे हा अपेक्षित आहे. तर मला आता याच्यासाठी काय करावं लागेल तर माझ्या दुकानाची शाखा ज्या आहेत त्या मला वाढवाव्या लागतील की जेणेकरून मला जो 18 लाखाची जी फिगर आहे ती मला मिळू शकते. तर आता मला इथे साधारण 3.5 लाखाचा मला बिझनेस मिळतो आहे. तर म्हणजे एक आणि अपेक्षित 18 लाख आहे. तर मला किमान म्हणजे एक 5 शाखा मला अशा असतील की त्या मला सुरू कराव्या लागते किंवा माझ्या 5 शाखा जर असल्या तर मी जो 18 लाखाचा जो अपेक्षित बिझनेस आहे तो मला मिळू शकेल. तर मी एक पकडलं की 5 शाखा जर मी पकडल्या तर जवळपास एक 5-15 आणि 6-5-30 म्हणजे साधारण 18 लाख रुपयाचं बरोबर मी कॅल्क्युलेशन्स जे आहे त्याला मी मॅच करू शकतो. जर माझ्या 5 शाखा असतील तर एका शाखेतून मला 3-3.5 लाख रुपयाचा मला बिझनेस मिळतो आहे. तर 5 शाखांमधून मला एक 18 लाखाचं जे टार्गेट आहे जिथे म्हणजे जे ॲक्च्युअली मिळायला पाहिजे, जो ॲक्च्युअल बिझनेस अपेक्षित आहे तो मला 5 शाखांमधून मला मिळू शकेल. तर याचा अर्थ असा आहे की टॉप डाऊन अप्रोचमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल प्रोडक्टची पूर्ण मार्केट साईज कळाली की इतका बिझनेस आहे आणि तो आपल्याला खेचायचा आहे तो बिझनेस. तर बॉटम अप अप्रोचमध्ये आपल्याला हे कळलं की आपल्याला प्रॅक्टिकली एका आउटलेट किंवा एका माध्यमातून आपल्याला एवढा बिझनेस मिळतो आहे. तर जो टॉप डाऊन अप्रोचमध्ये एक जो प्रपोज बिझनेस साईज होती की जे एक मार्केट साईज आपल्याला मिळाली आहे तर ती अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला अजून शाखा ज्या आहेत त्या वाढवाव्या लागतील की जेणेकरून मी 5 शाखा ज्यावेळी मी करेल तर त्यावेळी 18 लाख रुपयाचा बिझनेस जे आहे तो मी ॲचीव करू शकेल. कारण मला म्हणजे पर डे 500 वडापाव हे विकू शकत होतो, पण माझ्या या प्रॅक्टिकली एका शाखेमधून 100 वडापाव हे विकले जात आहे. तर मला माझ्या गावातल्या किंवा इतर माझ्या ज्या गावाचं मी उदाहरण तुम्हाला घेतो तर तिथे मला एक 5 वेगवेगळ्या ठिकाणी मला 5 वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत त्या मला तयार कराव्या लागतील की जेणेकरून मी गावातला प्रत्येक एरिया जो आहे हा कव्हर करेल आणि प्रत्येक एरियातल्या लोकांना सुविधा ज्या आहेत त्या मी त्यांना देऊ शकेल. मग याच्यामध्ये जसं तुम्ही अजून मार्केट साईज जी आहे ती वाढवण्यासाठी जसं फ्री होम डिलेवरी, कुरिअर सर्व्हिस
तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर जेवढं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल, तर तेवढं तुमचं मार्केट साईज जी आहे ती तुमची वाढत जाईल आणि तुम्ही अपेक्षित जे तुम्हाला उत्पन्न आहे हे तुम्हाला मिळू शकेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक टॉप डाऊन अप्रोचचाही तुमच्या बिझनेसमध्ये अंदाजपत्रक बघायचं आहे आणि ते तयार करायचं आहे. प्लस तुम्हाला बॉटम अप अप्रोच, ॲक्च्युअल तुम्ही आता जो बिझनेस करत आहात तर तुम्ही बॉटम अप अप्रोचचा फॉर्म्युलेशन मी तुम्हाला जे सांगितलं, जसं वडापावसाठी मी फॉर्म्युलेशन वापरलं की अंदाजे किंमत गुणिले दुकानाची संख्या गुणिले अंदाजे रोज विकल्या जाणाऱ्या वडापावची संख्या. तर तुम्हाला फक्त इथे वडापावच्या जागेवर तुमचं जे काही उत्पादनं आहेत, तुमचे कितीही उत्पादनं असू दे, सगळ्यांचं एकत्र एक ॲव्हरेज उत्पादनं तुम्हाला काढायचं आहे. आणि ॲव्हरेज एक काढायचं की समजा 100 उत्पादनं आहेत, त्याची एक ॲव्हरेज किंमत जी आहे ही 100 रुपये आहे. तर एक ॲव्हरेज मग एक 100 उत्पादनं गुणिले 100 रुपये, तर एक तुमचे 10,000 रुपये जे आहेत ते तुमचं एक ॲव्हरेज उत्पन्न जे आहे हे होऊ शकतं. तर एक अंदाजे अशा पद्धतीने तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये तुमचं उत्पादनं किती आहेत आणि त्यानुसार तुम्ही मार्केट साईज काढा आणि ॲक्च्युअल सेल जो तुमचा आहे मंथली आत्ता करंटचा, तर तो तुम्ही काढा. आणि एक टॉप डाऊन अप्रोचमध्ये सुद्धा तुम्ही लोकसंख्येच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही ते तयार करा की ज्याच्यामध्ये तुमचं कस्टमर कोण आहे हे तुम्हाला मागच्या सत्रात कळलं असेल आणि जे जे तुमचे कस्टमर होऊ शकतात तर त्यांचे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. त्याच्यासाठी तुम्ही गूगल करू शकतात किंवा इतर काही माहिती आहे जसं विविध कार्यालयांमध्ये जाऊन की ॲक्च्युअल किती लोकसंख्या आहे त्याचं तुम्हाला एक एक अंदाजे जे आहे तुम्हाला ते त्याच्यामध्ये फिगर जी आहे ही कॅल्क्युलेट करावं लागेल, एक अंदाजे पकडावे लागेल. किंवा नाहीच काही कळत असेल तर एक 5% तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून पकडा की बेअर मिनिमम 5%चं एक असतातच. तर बेअर मिनिमम 5% पकडून तुम्ही हे काम करा. आता तुम्हाला या कॅल्क्युलेशनमध्ये हे फिगर जे आहे ते कमी जरी वाटत असते तर मी अगदी बेअर मिनिमम म्हणूनच मी एक मनाला पटावं उदाहरण आणि समजावं एक प्रॅक्टिकली आपण ते ॲक्सेप्ट करावं म्हणून मी 5%चं उदाहरण दिलं आहे. तुम्ही या 5%च्या जागेवर 10% घेऊ शकता, 15% घेऊ शकता, 20% घेऊ शकता. ते तुमच्या अभ्यासावर आहे. तुम्ही जेवढा तुमच्या उद्योगाचा अभ्यास कराल की तुमचे ॲक्च्युअल कस्टमर कोण आहेत हे तुम्हाला कळेल, तर तुम्ही ॲक्च्युअली ती फिगर जी आहे ही पर्सेंटेजमध्ये ही तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्हाला ॲक्च्युअल फिगर जी आहे ही तुम्हाला ती मिळू शकते. तर ते तुमच्या अभ्यासावर आहे. तुमचा उद्योगाचा अभ्यास तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यानंतर मार्केट सेगमेंट शोधा आणि मार्केट सेगमेंट शोधल्यानंतर मार्केट साईज काढा. तर मार्केट साईज काढताना मग ज्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल करून तुमचे कस्टमर किती आहेत हे कळेल, तर त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल तुमचं उत्पादन किती विकलं जाऊ शकतं याचं एक ब्रॉड पिक्चर जे आहे हे तुम्हाला क्लिअर होईल. आणि ज्यावेळी ब्रॉड पिक्चर हे टॉप डाऊन अप्रोचमध्ये तुम्हाला ब्रॉड पिक्चर क्लिअर होईल की एवढ्या मोठ्या लेवलला किंवा एवढ्या रुपयांचं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 500 वाजे वडापाव हे विकले जाऊ शकतात. तर हे ब्रॉड पिक्चर मला क्लिअर झालं आहे. आता मी ज्यावेळी ॲक्च्युअल काम करतो आहे तर ॲक्च्युअलमध्ये माझं फक्त समजा की 100च वडापाव हे विकले जात आहेत. तर याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडतो आहे की माझ्या बिझनेसची जी ताकद आहे ती 500 वडापाव रोज विकण्याची आहे किंवा तेवढे कस्टमर्स आहेत, तेवढे ॲक्च्युअल बायर्स आहेत मार्केटमध्ये जे माझं प्रोडक्ट हे विकत घेऊ शकतात. पण माझं तेवढं प्रोडक्ट विकलं जात नाही, याचा अर्थ की मी कुठेतरी कमी पडतो आहे की मी माझ्या योग्य ग्राहकांपर्यंत मी पोहोचत नाही आहे. जसं मी तुम्हाला वडापावच्या दुकानाचं उदाहरण सांगितलं की गाव खूप मोठं आहे, कुठेतरी एका एरियामध्ये आपलं दुकान आहे, त्यामुळे त्या दुसऱ्या एरियातले लोक जे आहेत ते आपल्या एरियापर्यंत वडापाव वगैरे घ्यायला येत नाही आहेत. याचा अर्थ आपल्याला त्यांच्या इथे जाऊन सर्व्हिस देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग जसं मी डोअर स्टेप सर्व्हिस, जसं मी तुम्हाला सांगितलं फ्री होम डिलिव्हरीचा ऑप्शन तुम्ही जर एक तयार केला आणि संपूर्ण गावात मार्केटिंग केली तर तुम्हाला फोन करूनसुद्धा ऑर्डर मिळू शकतात आणि मग तुम्ही तुमच्या एरियातून जाऊन दुसऱ्या एरियामध्ये जे कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही त्या वडापावची डिलिव्हरी जी आहे ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने माझी मार्केट साईज ही मी शाखा न वाढवता मी मार्केट साईज वाढवण्याचा अशा काही सेवांच्या माध्यमातून जसं फ्री होम डिलिव्हरीच्या माध्यमातून वगैरे मी सुविधा जी आहे ही देऊ शकतो. पण अजून मला संपूर्ण मार्केट साईज कवर करायची असेल जी मला ॲक्च्युअल उपलब्ध आहे आणि ज्याची पॉसिबिलिटी आहे की एवढा बिझनेस मला मिळूच शकतो, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला प्रत्येक शाखा जे आहे हे तुमच्या वाढवाव्या लागतील. आणि शाखा वाढवल्या तर प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला गावातल्या एरियात जर एक 5 शाखा एक अंदाजे पकडल्या की एक वेगवेगळ्या ठिकाणच्या एक 5 शाखा मला मी वाढवल्या तर मला एवढं उत्पादन जे आहे हे मिळू शकतं. पण फक्त एक काळजी घ्यायची की कुठलाही डिसिजन घेताना जसं शाखा वाढवण्या वगैरे याच्या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक, जसं कुठल्या ठिकाणी ॲक्च्युअल लोकसंख्या कशी आहे, त्यानंतर
त्याचं आर्थिक जे आहे स्टेटस जे आहे इकॉनॉमिकल स्टेटस जर कशा पद्धतीने आहे तिथे ते विकलं जाऊ शकतं किंवा त्या ठिकाणी मार्केट आहे का, तर मार्केटच्या ठिकाणीच आपण आपलं उद्योगाचं किंवा दुकान जे आहे किंवा शॉप आहे किंवा इतर जे काही आपलं स्थान आहे तर ते मार्केटच्या ठिकाणी जवळ घेतलं तर त्याचा जास्त फायदा होतो. मेन रोड टच वगैरे प्रॉपर्टी असेल तर ती तशा पद्धतीने बघावी. कॉर्नर प्रॉपर्टी आहे, एखाद्या चौकात काहीतरी प्रॉपर्टी वगैरे मिळते का, अशा पद्धतीने मिळालं तर त्याचा एक जास्त चांगला फायदा जो आहे आपल्याला बिझनेस डेव्हलपमेंटला होऊ शकतो. तर असे बरेचसे वेगवेगळे सेगमेंट आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढच्या सत्रात आपण चर्चा करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण उद्योग जगतातील वातावरण कसं ओळखायचं. तिथे त्याचा एक तर आपल्याला बेनिफिट मिळेल की ज्यावेळी मग आपण आपला नेमका फोकस जो आहे किंवा नेमका जो बिझनेसचा एक ट्रेंड जो आहे तो आपल्याला कळेल आणि जेणेकरून आपण जी मार्केट साईज आपण काढलेली आहे तर ती मार्केट साईज जी आहे ही आपण प्रॅक्टिकली आपण ग्राउंडवर आपण अचीव करू शकू. तर मला आशा आहे की तुम्हाला या सत्रामध्ये मार्केट साईज कशी काढतात हे कळलं असेल. तुम्ही तुमच्या उद्योगाचं फॉर्म्युलेशन तयार करा. तुमच्या उद्योगाचं तुम्ही टॉप डाऊन आणि बॉटम अप या दोन्ही पद्धतीने तुम्ही फॉर्म्युलेशन जे आहे ते तयार करा. लोकसंख्येच्या अनुसार जो तुम्ही तुमचं मार्केट साईज तुमच्या उत्पादनाचं मार्केट साईज किती आहे हे काढा आणि टॉप डाऊन बॉटम अप पद्धतीने प्रॅक्टिकली जर तुमचा प्रॅक्टिकल आता तुम्ही बिझनेस करत असाल तर एक प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा. ज्यांना सुरुवात करायची आहे तर त्यांनी एक 20% रेशो पकडा की बॉटम अप पद्धतीने कॅल्क्युलेशन करण्यासाठी की एक 20% तुम्हाला रिझल्ट मिळत आहे बाबा. की म्हणजे आपण जसं परीक्षा घेतो ना, आपण की परीक्षेमध्ये आपण पेपर जे असतात ते 100 मार्काचे असतात. 100 मार्कासाठी आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला असतो, पण ॲक्च्युअली आपल्याला कधीतरी आपल्याला 40% मिळालेले असतात, कधी 60, एखाद्या विषयात 60 मार्क मिळालेले असतात, एखाद्या विषयात 80 मार्क मिळालेले असतात, एखाद्या विषयात 90-95 मार्क मिळालेले असतात. पण आपण अभ्यास करतो मात्र तो 100 मार्कांसाठीच करत असतो, बरोबर. तर त्याच पद्धतीने आपल्या बिझनेसचं सुद्धा आहे की आपला बिझनेसचं तुम्हाला 100 मार्क आहे हे कळणं हे कुठल्या याच्यात कळेल की हे टॉप डाऊन अप्रोचमध्ये तुम्हाला कळेल की तुमचा पेपर जो आहे हा 100 मार्काचा आहे. म्हणजे ॲक्च्युअल तुमचं एवढी मार्केट साईज आहे आणि एवढे उत्पादनं हे विकली जाऊ शकतात हे तुम्हाला टॉप डाऊन अप्रोचमध्ये कळेल. आणि बॉटम अप ॲप्रोचमध्ये मग प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा काम करत आहात तर प्रॅक्टिकली तुमचे किती विकले जात आहेत तर त्याच्यावरून मग तुम्हाला कळेल की आपल्याला 40% मिळाले आहे का 50% मिळाले आहे. आणि मग आपण 100% मिळवू शकतो किंवा 100% एवढी ॲक्च्युअल मार्केट आहे की 100% आपल्याला मिळायला पाहिजे. तर आपलं कुठं काय चुकतं आहे तर ते बघायचं आहे, आपल्या चुकांचा शोध घ्यायचा आहे आणि अजून आपण कुठल्या मार्गाने आपला बिझनेस हा आपण वाढवू की जेणेकरून आपल्याला 100% यश जे आहे हे आपल्या पदरामध्ये पडेल. तर अशा पद्धतीने आपल्याला कार्य करायचं आहे. तर आजच्या सत्रात एवढंच. यात काही तुम्हाला प्रश्न असेल तर मला नक्की कळवा. 8097275136 हा माझा संपर्क क्रमांक आहे. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, तुमचे प्रश्न मला विचारू शकता. जी काही शक्य मदत आहे ही मी नक्कीच तुम्हाला करेल. आणि तुम्ही आजचं जे तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिकल आहे एक कृतीशील तुम्हाला जर सांगितलं की हे आपले सर्व सत्र जे आहे ते कृतीशील आहे आणि प्रत्येक सत्रानंतर आपल्याला काही ना काही कृती करायची आहे. तर आजचंही तुम्हाला कृती पुन्हा आहे की तुम्ही तुमच्या उद्योगाची तुम्हाला मार्केट साईज काढायची आहे दोन्ही पद्धतीने, टॉप डाऊन अप्रोचनुसारसुद्धा आणि बॉटम अप अप्रोचनुसारसुद्धा. तर या दोन्ही पद्धतीने तुम्हाला मार्केट साईज जी आहे हे कॅल्क्युलेट करायची आहे. ज्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत त्यांनी स्वतःचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल रिझल्ट घेतले तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरते. आणि ज्यांना एक भविष्यात तुम्ही काही प्लॅन बनवत असाल, तुम्ही उद्योजक व्हायचं आहे, तुम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, मग त्यांना आता प्रॅक्टिकली आता सध्या काही करण्यासाठी नसेल तर त्यांनी मग 20% पकडायचं आहे की तुमचं जे काही तुम्ही टॉप डाऊन अप्रोचनुसार तुम्ही जे काही फिगर कॅल्क्युलेट केलेली आहे की जी मार्केट साईज तुम्हाला मिळाली आहे तर त्याच्या 20% मार्केट साईज जी आहे ही तुम्हाला पकडायची आहे. तर त्यानुसार तुम्हाला कार्य करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या सत्रात एवढंच. काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.